शेअर बाजार आज सावरलेला आहे. शेअर बाजारात उसळी पाहायला मिळते. बाजार 1200 अंकांनी उघडलेला आहे तर निफ्टी 390 अंकांनी वधारलाय. ट्रम्प टॅरिफच्या भीतीवर मात करत भारतीय शेअर बाजार आज रिकव्हरी मोडमध्ये दिसलाय. सोमवारी मोठ्या घसरणीचा सामना केल्यानंतर बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या 30 समभागांच्या सेन्सेक्सने 1200 अंकांची उसळी घेतली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 390 अंकांच्या जोरदार उसळीसह व्यवहाराला सुरुवात केली आहे. दरम्यान टाटा स्टील, टाटा मोटर्स पासून अदानी पोर्ट्स पर्यंत शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसत आहेत. तर आज काहीसा दिलासा गुंतवणूकदारांना मिळालेला आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत अर्थतज्ञ अजय वाळिंबे जोडले गेलेले आहेत. अजयजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर. आज काहीसा दिलासा गुंतवणूकदारांना मिळतोय. काल खरं तर ब्लॅक मंडे पाहायला मिळालेला होता आणि खरं तर सर्व स्तरातून अशी चर्चा होत होती 1987ला जो काळ खरं तर गुंतवणूकदारांनी पाहिलेला होता त्याची पुनरावृत्ती होते का अशी कुठेतरी चर्चा होत होती. मात्र आज काहीसा दिलासा मिळालेला आहे. काय अधिक माहिती? त्याच्यामध्ये काय आहे की आजचा दिलासा तात्पुरता असू शकतो, कारण ओव्हरऑल ही अनिश्चितता कायम राहणार आहे. जोपर्यंत ट्रम्प प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होत नाही, हा जो रेसिप्रोकल टॅरिफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत ही अनिश्चितता कायम राहणार आहे. कालचा जो ब्लॅक मंडे आपण म्हणतोय ती नी जर्क रिॲक्शन म्हणतो आपण, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं पटकन भीती वाटून सेल ऑफ होतो जास्त, तो झाला होता. पण हे कायम राहणार, म्हणजे आज आता वर आहे. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की आपण जे पाहिलं की 1200 पॉईंटने मार्केट वर होतं ते आता तुम्ही पाहिलं तर अराउंड 800 पॉईंट्स पर्यंत खाली आले. सो दुपारी 3:30 पर्यंत काय होईल याची अनिश्चितता कायम राहणार आहे. तसंच हे येत्या काही म्हणजे मला वाटतं काही महिने, 1-2 महिने, 3 महिने, जोपर्यंत हे टॅरिफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ही व्होलॅटिलिटी कायम राहील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लगेच आनंदून जायचं पण कारण नाही, किंवा खूप मार्केट पडल्यानंतर खूप नैराश्यात जाण्याचं पण कारण नाही. तर थोडंफार आपल्याला पेशन्स दाखवायला पाहिजे. निश्चित, जसं तुम्ही सांगताय की अनिश्चितता कायम असणार आहे. मात्र ट्रम्प यांनी जो टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे त्याचे पडसाद आता संपूर्ण जगावर आपल्याला दिसत आहेत. एकीकडे ट्रम्प सांगतात की श्रीमंत होण्याची संधी आहे, मात्र दुसरीकडे वेळोवेळी जर आपण पाहिलं तर शेअर बाजारात घसरण देखील होते. आज जरी काहीसा दिलासा मिळालेला आहे मात्र त्यात अनिश्चितता कायम आहे. अजयजी, आणि काय आहे, त्यांनी जरी म्हटलं असलं की श्रीमंत होण्याचं, मला वाटत नाही कोणी श्रीमंत होईल याच्यात, कारण सध्याची परिस्थिती, इनफॅक्ट अमेरिकेची स्वतःची परिस्थिती फार वाईट आहे. म्हणजे तुम्ही जर आता पाहिलं तर हा टॅरिफचा परिणाम, सर्वात विपरीत परिणाम कुठल्या देशावर होणार तर त्यांच्या स्वतःवर होणार. म्हणजे मला तर वाटतं त्यांनी पायावर स्वतःच्या धोंडा पाडून घेतलाय. कारण आता अमेरिकेत जे काही इम्पोर्ट, मॅक्सिमम कन्झम्पशन कंट्री इज US. जास्तीत जास्त इम्पोर्ट अमेरिका करतो. त्यामुळे ट्रेमर्स का पडले जगामध्ये? कारण अमेरिका जो जास्त कन्झ्युम करणारा देश आहे, त्यांनीच जर इम्पोर्टवर ड्युटी टाकली तर आम्ही एक्सपोर्ट करू कुठे? याचा परिणाम असा होऊ शकतो की ओव्हरऑल जगात, म्हणजे भारत असेल किंवा बाकीचे इतर देश, म्हणजे चीनमध्ये तर त्यांनी जास्त टॅरिफ लावले 37%. आता कसं टॅरिफ वॉर चालू झाले बघा, की जेव्हा त्यांनी चीनवर 37% टॅरिफ लावला तेव्हा चीनने स्वतः रिटेलिएट करून सांगितलं की आम्ही पण आता 37% लावू. त्याच्यावर काल ट्रम्प यांची प्रतिक्रिया अशी आहे की जर तुम्ही आम्हाला 37% लावला तर याचे परिणाम विपरीत होतील आणि आम्ही तुम्हाला आणखीन 50% लावू. हे वॉर आहे आणि हे सर्वात डेंजरस आहे. जेव्हा अशा टाईपचं वॉर चालू होतं तेव्हा दोन भीती निर्माण होतात. एक तर अमेरिकेमध्ये स्वतः त्या देशामध्ये इन्फ्लेशनची भीती, कारण सगळ्याचे भाव वाढणार आहेत. जेव्हा ते इम्पोर्ट ड्युटी लावतायत याचा अर्थ अमेरिकेत मिळणाऱ्या गोष्टी स्वतः त्यांना महाग मिळणार आहेत. मग त्या चीनमधून आयात केलेल्या असोत, भारतातून आयात केलेल्या असोत, व्हिएतनाममधून आयात केलेल्या असोत, कुठूनही. तसंच बाकीच्या देशांचा प्रॉब्लेम कदाचित असा येऊ शकतो की आता आपल्याला अमेरिकेला इम्पोर्ट करू शकत नाही किंवा अमेरिकेतला इम्पोर्ट कमी झालाय, तर मला हे एक्सेस प्रोडक्शन याचं मी काय करू? त्यामुळे बाकीच्या देशांमध्ये रिसेशन किंवा डिफ्लेशन आणि अमेरिकेत इन्फ्लेशन असा एक वियर्ड प्रकार पण होऊ शकतो आणि हे डेंजर. जसं तुम्ही सांगितलं की चीनने एक अल्टिमेटम खरं तर अमेरिकेला दिलेला आहे टॅरिफ वॉर नंतर. आगामी काळात संपूर्ण जगावर पुन्हा एकदा रिसेशनची भीती आहे का? रिसेशनची टांगती तलवार आपण पाहू शकतो का क्लिअरली? रिसेशनची टांगती तलवार आहेच. जोपर्यंत आता अमेरिकेत जनतेने जो उठाव केला मध्ये रविवारी, तसा जर उठाव पुन्हा एकदा झाला आणि ट्रम्प त्यांनी
त्यांचं पहिलं वाक्य काय होतं निवडणुकीच्या वेळी, हं, की अमेरिका फर्स्ट. बरोबर. आणि त्यांनी जशी प्रॉमिसेस केली होती निवडणुकीच्या जाहीरनाम्यात, त्याप्रमाणे ते वागतायत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही अमेरिका फर्स्टमध्ये जास्तीत जास्त अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील याचं बघू. आम्ही जसं आपलं मेक इन इंडिया होतं, तसं ते मेक इन USA करतायत, की आम्हाला इम्पोर्ट कोणाचंही नकोय. त्यांनी जो नवीन टॅरिफ लावलाय त्याचं कॅल्क्युलेशन इतकं विचित्र आहे, की त्यात त्यांना जो ट्रेड डेफिसिट आहे, त्याच्यावर अवलंबून त्यांनी तो टॅरिफ केलेला आहे. म्हणजे हं, जसा ट्रेड डेफिसिट जेवढा जास्त, तेवढा टॅरिफ जास्त. हं, असा एक विचित्र फॉर्म्युला त्यांनी तयार केला. ह्या सगळ्याचे विपरीत परिणाम हे होणं अपेक्षितच होतं. हं, त्याप्रमाणे शेअर बाजाराला ती अपेक्षा होतीही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल तर गेले 3-4 महिने जी शेअर बाजारातली जी अवस्था होती, ती अशीच दोलायमान होती. आणि आता तर व्होलॅटिलिटी इंडेक्स तर एवढा वाढलेला आहे, म्हणजे केवळ भारतातलाच नव्हे, अमेरिकेतला बाजार पडतो. तर रादर 3-4 दिवसापूर्वी अमेरिकेचे शेअर इंडेक्स जो पडलेला आहे, तो संपूर्ण भारताच्या GDP एवढा पडला. हं, त्याचं जे कॅपिटल म्हणजे त्याचं जो मार्केट लॉस आहे, तो तो एवढा मोठा आहे, जो आपल्या इंडियाच्या GDP एवढा आहे. हं, म्हणजे अल्मोस्ट 3.6 ट्रिलियन डॉलर्स. त्यामुळे हे एवढे मोठे शेअर बाजार तर आपण फार छोटे आहोत. हं, फक्त त्यातल्या त्यात आपल्याला एकच फायदा असा आहे, की भारताचा अमेरिकेला एक्सपोर्ट हा केवळ भारताच्या GDPच्या केवळ 2%. हं, त्यामुळे अमेरिकेने माझं समजा एक्सपोर्ट कमी केला, रादर त्या अमेरिकेने इम्पोर्ट कमी केला आणि माझा एक्सपोर्ट जरी कमी झाला, तरी फारसा फरक पडणार नाही. आपल्या GDPवर साधारण जास्तीत जास्त 1-1.5% फरक पडू शकेल, हं. असं इकॉनॉमिस्ट म्हणतायत. आणि मला मला असं वाटतं, की हे बरोबर आहे आणि त्यामुळे रिसेशनचा जो जी भीती आहे, ती बरोबर. टांगती तर आहेच. हं, परंतु आपल्याला म्हणजे आता तुम्ही जेव्हा रिसेशनचा विषय करता, तर भारताने आपल्या काळजीसारखं काय आहे, हं, तर ते आपण इम्पोर्ट करणार आहोत. म्हणजे आपल्यावर इम्पोर्ट डंप होऊ शकतो. हं, म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की इतर देशांचा सप्लाय हा जो वाढत राहील कारण डिमांड कमी होईल आणि सप्लाय वाढेल. मग ते हं. सप्लाय डंप कुठे करायचा? तर इंडियाची मार्केट एक मोठं मार्केट आहे. त्यामुळे चीन आणि व्हिएतनाम यासारख्या देशांकडनं आपल्यावर इम्पोर्ट डंप होऊ शकतात किंवा आपलं इम्पोर्ट चीन आणि व्हिएतनामकडनं वाढू शकतो. ही भीती आहे. निश्चित. धन्यवाद अजयजी, तुम्ही केलेल्या सविस्तर चर्चेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.